शिवाजी विद्यापीठाच्या खानापूर येथे होणाऱ्या उपकेंद्राच्या जागेची पाहणी मंगळवारी उपकेंद्राबाबत नेमलेल्या समितीने केली। यावेळी समितीने खानापूर येथे प्रत्यक्षात जाऊन उपलब्ध राष्ट्रीय महामार्गालगतची जागा, पाण्याची व्यवस्था, दळणवळण सुविधा यासह विविध गोष्टींचा विचार करून ही जागा उपकेंद्रासाठी योग्य असल्याचं मत नमूद केलं। यावेळी अभिसभा सदस्य माजी नगराध्यक्ष वैभव पाटील व सौ मेघाताई गुळवणी यांनी खानापूर येथे टेंबू योजनेच्या जुन्या बंद असलेल्या इमारतीत जून पासून विद्यापीठ उपकेंद्राचं काम तात्पुरत्या स्वरूपात सुरू करावं अशी मागणी केली। खानापूर येथे विद्यापीठाचं उपकेंद्र होण्याबाबत अधिसभा सदस्यांच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता। त्या पार्श्वभूमीवर उपकेंद्राबाबत नेमलेल्या समितीचे सदस्य आज सकाळी खानापुरात दाखल झाले। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुहास शिंदे यांच्यासह शिवसेनेचे दादा भगत यांनी समितीचे स्वागत केलं। त्यानंतर समितीने उपलब्ध असलेल्या तेथील जागेची पाहणी केली। पाण्याची व्यवस्था, दळणवळण, महामार्गालगतची जागा याची पाहणी करून ही जागा उपकेंद्रासाठी योग्य असल्याचं सांगितलं। लेखनी सम्राट न्यूजच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स।